नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। म्हैसाळ योजनेचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचलेच पाहिजे या ठाम निर्धाराने खासदार विशालदादा पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले आहे। गेली 5 ते 6 वर्षे बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू असूनही तांत्रिक त्रुटी आणि चेंबर वॉलच्या प्रलंबित कामांमुळे शेतकरी पाण्यापासून वंचित असल्याचे वास्तव्य समोर आले होते। ही बाब निदर्शनास येताच खासदारांनी तात्काळ दखल घेत जलसंपदा विभागाला कडक सूचना दिल्या। खासदारांच्या सूचनेनुसार सांगली जलसंपदा विभागाचे मुख्य अधिकारी पाटोळे साहेब आणि देसाई मॅडम यांनी आपल्या टीमसह आरेग व अशोकनगर परिसराचा दौरा केला। यावेळी केवळ कागदोपत्री चर्चा न करता अधिकारी आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली। चेंबर वॉल संदर्भात अधिकाऱ्यांकडून होत असलेली टाळाटाळ आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यावर यावेळी कडक ताशेरे ओढण्यात आले। या थेट भेटीमुळे अनेक तांत्रिक प्रश्न जागेवर मार्गी लागण्यात यश आले आहे। या पाहणी दौऱ्यात अशोकनगर परिसरातील स्टेशन परिसर, देसाई परिसर आणि कोरबुमळा येथील शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले होते। जिल्हा परिषद पराभूत उमेदवार प्राजक्ता चौगुले यांच्यासह प्रशांत चौगुले सर, धनाजी पाटील, दीपक कवाळे, विनोद बोरुड यांच्या नेतृत्वाखाली श्रीनाथ देवकर, सुनील पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, दिनकर नलवडे, संजय माळी, संभाजी पाटील, सागर चव्हाण, दिनकर गायकवाड यासह अनेक शेतकरी बांधवांनी प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या। शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला।